नमस्कार. आज आपण पाहणार आहोत देवासुर संपत विभाग योग. यामध्ये आहे फळासह देवी व आसुरी संपत्तीचे कथन, आसुरी संपत्ती असणाऱ्यांचे लक्षण आणि त्यांच्या अधोगतीचे कथन, शास्त्रविरुद्ध आचरण टाकण्याची व शास्त्रविहित आचरण करण्याची प्रेरणा. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवत गीता अथ षोडशोऽध्यायः. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 1. अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम्. अर्थात श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन, भगवंताच्या नामांचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता. ओवी क्रमांक 2. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्व लोलुप्त्वं मार्दवम ह्रीर चापलम. अर्थात काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यांवरही न रागवणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे. ओवी क्रमांक 3. तेज क्षमा धृती शौचम द्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं भिजातस्य भारत. अर्थात तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. ओवी क्रमांक 4. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य प्रार्थसंपदमासुरीम्. अर्थात हे पार्था, ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. ओवी क्रमांक 5. दैवी संपत् विमोक्षाय निबंधायासुरी मता माशु च संपदं दैवीं बीजादोसी पांडव. अर्थात दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आहेस. ओवी क्रमांक 6. द्वभूतो सर्गो लोकेस्मि देव आसुर एव च दैव विस्तरश प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. अर्थात हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. त्यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. ओवी क्रमांक 7. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाद विदुरासुरा न शौचं नापि चाचारो न सत्यं
तेषु विद्यते. अर्थात आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्यभाषणही असत नाही. ओवी क्रमांक 8. असत्यं प्रतिष्ठं ते जगदारहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहेतुकम्. अर्थात ते आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वतः खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणूनच केवळ काम हेच त्यांचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय आहे. ओवी क्रमांक 9. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धय प्रभवन्त्युग्रह कर्माण क्षयाय जगतो हिता. अर्थात या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. ओवी क्रमांक 10. काममाश्रित्यं दुष्पूरं दंभमानमदान्विता मोहात् गृहीत्वा सत्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रता. अर्थात ते दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. ओवी क्रमांक 11. चिंतामपरिमेयां च प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एतावदिति निश्चिता. तसेच ते आमरणांत असंख्य चिंतांचे ओझे घेतलेले, विषयभोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात. ओवी क्रमांक 12. आशापाशशतेर्बद्धा कामक्रोध परायणा इहन्ते कामभोगार्थं ज्ञानेनार्थ संचयान. अर्थात शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. ओवी क्रमांक 13. इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्से मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. अर्थात ते विचार करतात की मी आज हे मिळवले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. ओवी क्रमांक 14. असो मया हत शत्रुर हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. अर्थात या शत्रूला मी मारले आणि त्या दुसरे शत्रूंनाही मी मारेन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे, मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. ओवी क्रमांक 15 आणि 16. आढ्योऽपि जनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिता अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु चो. अर्थात मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन, दाने देईन, मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगात अत्यंत
आसक्त असे असुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ओवी क्रमांक 17. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानं तान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञाने पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. ओवी क्रमांक 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता मामात्पर देहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयका. अर्थात ते अहंकार, बळ, घमेंड, कामना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. ओवी क्रमांक 19. तानहं द्विषत क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजंस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. अर्थात त्या द्वेष करणाऱ्या, पापी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. ओवी क्रमांक 20. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौन्तेय ततो यान्तधमागतिम्. अर्थात हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात, उलट त्याहूनही अतिनीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. ओवी क्रमांक 21. त्रिविधं नरकसेद्यं द्वारं नाशनमात्मन काम क्रोधस्तथा लोभस्तस्मा देतत्रय त्यजेत. अर्थात काम, क्रोध आणि लोभ ही 3 प्रकारची नरकाची दारे आत्म्याचा नाश करणारी, अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणूनच या तिहींचा त्याग करावा. ओवी क्रमांक 22. एतिर्विमुक्त कौन्तेय तमद्वारे स्त्रीभिर्नर आचरत्यात्मन श्रेयस ततो याति पराम गतिम. अर्थात हे अर्जुना, या तिन्ही नरकाच्या दारांपासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो, त्याने तो परमगतीला मिळवतो, अर्थात मला येऊन मिळतो. ओवी क्रमांक 23. यशास्त्रविधी मुसृज्य वर्तते कामकारत न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम. अर्थात जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. ओवी क्रमांक 24. तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्यकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. अर्थात म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य यांची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे देवासुर संपद्विभाग योग नाम षोडशोऽध्यायः.